वेळ नाही, पण भजन रसिक व लक्ष आपल्यासाठी थांबले, चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे. मी आई वडिलांचं महत्व सांगितलंय की नाही, आई वडिलांचं महत्व केलंच पाहिजे आणि आपण राखलं पाहिजे. पण बुवांका नाही का रे बुवा, सत्य त्रेता आणि द्वापार ह्या कलियुगामध्ये परमेश्वराची साधना केली पाहिजे, तरच आपल्याला परमेश्वर मिळू शकतो. कारण जे दिसत आहे ते नाशिवंत, जे दिसत आहे ते नाशिवंत, आणि जो दिसत नाही तो परमेश्वर. तो परमेश्वर म्हणजे कोण? हे माझे भजन रसिक आहेत. एकदा जोरात टाळ्या माझ्या भजन रसिकांसाठी होते. आम्ही काय पैसे घेणार हो? तुम्ही बिचारे खिशात स्वतःच्या चाट देऊन आमची वारी तुम्ही ऐकणार. या कलियुगात काय होईल याची गॅरंटी नाही. आज माझ्या माता भगिनी बसल्यात, खरोखर समाधान वाटलं तुमचं कुंकू बघून. या कलियुगात कुंकू दिसत नाही. पहिल्या काळात होता एवढा एवढा कुंकू असायचा. एका स्त्री दरवाज्यावर बसली ना तर स्वतःचा नवरा खुश असायचा, काय की माझी अर्धांगिनी बसली आहे. पण या कलियुगात कुंकू शोधूचा लागता, टिकली शोधूची लागता. अहो आताची फॅशन झाली या, निळी चप्पल निळी टिकली म्हणजे नवरो निळो झाला. जांभळी चप्पल जांभळी टिकली म्हणजे नवरो जांभळो झालो. जसे चपला बदलतो तसे टिकले बदलत असं करू नका हो. पहिल्या काळात एवढी ब्लाऊज होती की नाही हो? आता हईली, आता डायरेक्ट तुम्ही येतो दोन. कशाला पाहिजे संस्कृती? पाश्चात्य संस्कृती कशाला पाहिजे? पूर्ण ड्रेस वापरा, पूर्ण साडी घाला. आपण मराठी बांधव, कारण मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात, पूर्ण ड्रेस. त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात, तर आपण मराठी बांधव कशाला वन पीस पाहिजे? पूर्ण ड्रेस वापरा ना. आजकाल माझ्या बहिणी फॅशन शो करतात, केळीची पानं लावतात आणि वडाची पानं आणि स्टेजवर येणार फॅशन शो करून. समजा चुकान फॅशन शो करताना चुकान रेडोईल आणि ती पाना खाला, अवस्था काय होईल? केवढं सुसाट्याचं वारोईलो आणि पाना उडान गेली, अवस्था काय होईल? म्हणून फॅशन शो करू नको रे माझ्या बहिणीनो. पूर्ण ड्रेस वापरा. बलात्कार होतो त्याचं कारण आहे. ते एकटे बिचारे टाळी वाज बरोबर टाळीत घेऊन येते, त्यांच्याकडे एकदा जोरात मग तुझं माझं लक्ष. टाळी महत्वाची. 28 ग पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे. 4 वेळेस 6 शस्त्र 18 पुराणे मिळून झाली 28 ग. या भक्तांसाठी पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे. पण 28 ग आपल्या हातात आहेत. जे आपण टाळी वाजवतो ते टाळीमध्ये 28 ग आहेत मंडळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ह्या साईडला 14 युग आणि ह्या साईडला 14. 14 आणि 14 28. आता वाजवा पांडुरंगासाठी जोरात टाळ्या. या का भजन म्हणतो हद्द घोष. मगाशी काय होता विषय? 2020 बारी समोरचा बुवा बसला पाहिजे. मी एकदा तरी उठलोय, हे 10 वेळा गेले. कशा जातात ते माकाच काही कळत नाही. अरे डबल बारी तुमका जर मनोरंजन करून नाही जमत तर भजन सिंगल बारी करायची. लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे हा माझा जो मी आहे. आज माझ्या साई दर्शन बिल्डिंगने एवढं चांगलं कार्य केलंय. खरोखर या मंडळासाठी एकदा जोरात करावं. बरं वाटलं. अहो आता माका सांगा, स्त्रियांसाठी सगळंच आहे ना. पॉइंट्स पावडर स्त्रियांसाठी, संतूर साबण स्त्रियांसाठी, फेअर अँड लवली स्त्रियांसाठी. पुरुषांसाठी काही नाही. पुरुषांसाठी या इजगाड लगाव खुदे बघा. अहो पुरुष स्त्रियांसाठी देवळात सुद्धा मान आहे. आराधना, अर्चना, प्रार्थना सगळ्या स्त्रियांसाठी देवळात. पुरुषांसाठी वादवणी मोकळे झाला. म्हणून सगळ्या स्त्रिया महत्वाच्या. 50% आरक्षण, 1,500 रुपये मिळालेले होत. पण एकांतर 100 रुपये दिला देणार. माझ्या काकी होते 1 2 3 4 5 8 9 10 जणी 1000 रुपये येऊ गवी. बोलो काय झालं? पैसो महत्वाचं नाही, कारण ही लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी महत्वाची. आणि घरातली आपली लक्ष्मी म्हणजे आपली बायको. आणि तिसरी लक्ष्मी म्हणजे आपली आई. कारण माझी बायको असा, मी भजनात निघालोय ती आरती घेऊन येणार. जावा चांगलं भजन करा. जोडी कोण किरण बुवा चांगलं भजन करा. आणि मी तिला समजा दुःख होलंय आणि सांगून गेलंय गो भजन करू जातोय, ती माका सांगणार काय? जावा ना तिकडे. माका काय सांगता जोडी एक किरण बुवा टाकता बघ सो नाही सो गुरु.
आणि समजा फाटफटी करून भजना करून घरात गेले आणि हाक मारले गो इले भजना करून ती म्हणणार नाही, इला जरा भेंडरा लाल करून झोपा तिकडे म्हणजे ही लक्ष्मी आणि आपली घरातली लक्ष्मी आपली आई वडील आपल्यासाठी महत्वाचे आहे. हे कोरोनाच्या काळामध्ये मला सगळा भोंदू बाबा किती जन्मा केले तो इलेत की ना ह्याचा वाटोळा कर, त्याच्यावर लिंबू फिरव, त्याच्यावर 10 वाजले वाढलो, त्याच्या पोटावर बस काय नाही. या शेणभंगुरा कोरोना येलो ना कोरोना त्यावेळी हे भोंदू बाबा घरात ना कडी भांडी कशी होती. हे खरं नाही. आपली ग्रामदैवता आपली कुलदैवता आणि सार्वजनिक सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची महत्वाची पूजा केली पाहिजे. हे खरं दैवत आपल्या आई वडिलांसारखं खरं दैवत या जगामध्ये कोणतंच नाही. लक्षात ठेवा. ह्यो टाळी महत्व तुम्ही कारण तुमचा खरा सांगतोय. आसाराम बापू तुमका माहितीये मध्ये इले होते, त्यांच्या फवाऱ्याखाली कोण जाय तो शुद्ध होय गेले होते फवाऱ्याखाली पण भ्रष्टावले. नंतर कोण राधेमा आली, तिची सवय काय नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान. हे मांडी करून होते पण काय बसली नाही. म्हणजे असे बोलतो बाबा इथे त्याच्या नात्याला लागू नको. आपल्या आई वडील आपल्यासाठी महत्वाचे आहे. खरं सांगतो तुम्हाला, जगी माऊली साहेब हे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण ज्याचं व्याज नाही त्या ऋणविन जीवनात साध नाही. जिच्यासारखे कौतुक बोल नाही तिचे नाव जगात आई एवढी कशालाच बोलणे. म्हणून आई वडील महत्वाचे. त्या जोरात टाळ्या आई वडिलांसाठी होते. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले. जर पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली नसती तर पांडुरंग प्रसन्न झाले नसते. हे खरं दैवत आहे आपले आई वडील. म्हणून म्हणतोय बघा, आईसाठी एक गाणं म्हणतो. माय भवानी तुझी लेकरू, माय भवानी तुझी लेकरू, कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझी लेकरू, माय भवानी तुझी लेकरू, कुशीत तुझी आई वडिलांसाठी होते. तर आज बिल्डिंग आहे बुवा, या बिल्डिंग मध्ये एखाद्या पोरग्यात जर आपल्या आई वडिलांची सेवा उद्यापासून जर केलं ना तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल. आई वडिलांसारखं खरं दैवत. तर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागलं. ती
सांगायची सोन्या माका आयफोन दे, दिला आणून. ती सांगायची सोन्या माका कपडे दे, दिला आणून. सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली. शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोलला, ग तू माझ्याशी लग्न करशील काय? त्यावेळी त्या मुलीने सांगितलं तुझ्याशी लग्न करे, पण तुझ्या आईचं मला गाडीच पाहिजे. तो म्हणता एवढाच ना, घरा गेलो आईला हात दिला, अगे आई तुझ्या जर मुलाचं चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे. त्यावेळी आईने सांगितली कोणती अट सांग? त्यावेळी मुलाने सांगितलं का आई तुझं मला काळीच पाहिजे. आईने पुढचा न विचार करता टर्कन छाती पडली आणि काळीच काढून दिलं. तो मुलगा ते काळीच घेऊन धावतोय 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 धावता धावता त्या मुलाला लागली ठेच लागले. बरोबर काळीच एका साईडला आणि मुलगा एका साईडला. पण त्या काळीचा मधून आवाज आला, बाळ तुला लागलं काय रे? म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत. देवाची भक्ती तुम्ही किती पण करा, त्याचा उपयोग झिरो आहे. पण आई वडिलांच्या चरणाजवळ जो नतमस्तक झालं ना, तुझं आयुष्यात कळत झालो, हे लक्षात ठेवा. एवढा तर भजनात नाही, बाकी काय नाही. या टोसो योगीला पैशाकले एवढं. त्या दिवशी काय नाही, तो मुस्लिम बांधव आणि बुवा असे चालत होते. हो मुस्लिम बांधवांना 20 रुपयाची नोट भेटली. 20 रुपयाची नोट भेटलं हे म्हणतात माझं काय माझं काय. समोर मस्जिद दिली. ते मुस्लिम बांधव म्हणतात जरा थांब, मस्जिद मध्ये जाऊया, नंतर काय ते 20 रुपयाचा बघूया. हे बुवा म्हणतात माझं काय. समोर मस्जिद दिली. मस्जिद दिल्यावर तो मुस्लिम बांधव म्हणता या अल्लाह बिस्मिल्लाह. ह्यो मागसून जाताना म्हणतात दस्तुल्लाह आणि दसमल्लाह. म्हणजे कसं गुलाम पोचलेलो आहे. आमच्या ताई ना या तुमचं नाव काय? म्हणजे आपल्या बरोबर हेमांगी पाटील मॅडम यांच्या टेकला जोरात झाशीची राणी. आणि जो बसले ते सगळे बघा समाधान वाटला, बरा वाटला. भारी ऐकून मॅडम बरोबर भजनात कोण थांबत नाही, पण आज तुम्ही थांबलात भजन ऐकून, बरा वाटला. बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्याने प्रार्थना करतो. आणि आपण या ठिकाणी 100% मी मनोरंजन करणार, थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही. भजन सादर करतोय. कलियुगाचा आलाय जमाना, घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा. हरिनामाची महती थोर, हरिनामाची महती थोर. पंचरत्नांनी गाजवली, पंचरत्नांनी गाजवली. या भाईकर नगरीत डबल बारी संत तुकाराम महाराज सहज वैकुंठाला गेले. पण जाता जाता मंडळी 3 गोष्टी ठेवून गेले. जो भजनामध्ये टाळ वाजतो त्याच्यातून नाद निघतो. टाळ हा जन्म मृत्यूचा फेरा आहे, हा भवसागर आहे, याच्यातून मला टाळ. मग टाळाक रशी असतात त्याला काय बोलतात? टाळरूपी ब्रह्म माया रूपी रशी दोघांना धरली एकमेकांची. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. 16 वर्षाचा मुलगा खून करतो, 17 वर्षाचा मुलगा मर्डर करतो, 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो. याला एकमेव कारण म्हणजे संगत. ज्याची संगत चांगली आहे तो आज या ठिकाणी भजनाला बसलाय, आणि ज्याची संगत वाईट आहे ना तो रानोमाळ फिरतोय. म्हणून संगत महत्वाची आहे. आज या ठिकाणी साई दर्शन बिल्डिंगने सत्याची पूजा घातली, कारण लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे सत्यनारायण आहे. आणि ती मनापासून भक्ती आमचं साई दर्शन बिल्डिंग करते. आणि आज हरिनाम डबल बरचा कार्यक्रम व्हावा ही त्यांची इच्छा आहे. खरोखर त्या मंडळासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही.
या खरोखर कदमबुवा परशुराम पांचाळबुवा विलास या ठिकाणी आमचे लाडके नगरसेवक सचिन डोंगरे साहेब या ठिकाणी त्यांच्या जोरात टाळ्या वाजवा. खरोखर साहेबांची एंट्री बघा नागपुला. खरोखर असे नगरसेवक मी पहिल्यांदा होतो. एवढी त्यांची धावपळ एकदा जोरात परत एकदा होतो. पहिल्यापासून खरोखर आज या ठिकाणी समाधान वाटलं या साई दर्शन बिल्डिंग मध्ये. म्हणून म्हणतोय बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे तो खरा मराठी. छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देवगण आली. नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये साळीस्ते खान नाहीतर अफजल खानचे पुतळे दिसले असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. खरोखर माझ्या राजासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं नाव घेतलं पाहिजे हो. कारण मराठी माणूस जो ताट मांडीने उभा आहे तो फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होणे ना. छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे छत्ती नदी जवळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांचा करणारा, तो म्हणजे पतीचं पावन, ती म्हणजे देवी जगामध्ये वावरणारा. शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी म्हणजे जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज, म म्हणजे महाराजांचा दिशा, हा म्हणजे हा न मानणारा, रा म्हणजे राजाचा हित आणि ज म्हणजे जनतेचा राजा तो माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. परत एकदा जोरात राजासाठी होते. या ठिकाणी सीताराम नाईक यांच्यासाठी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. मगाशी बुवा बोलले की हनवते पेटी वाजवायची नाही बुवा, ते आपली एक कला असते. तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आता दुसरा एक गाणं वाजू दाखवतोय. नाहीतर कोळी गीत आवडलं तर टाळी वाजवा. आम्ही कधीच हुशार आहोत. कला महत्वाची, कला दाखवायची लागतात. बोला तेवढं टॅलेंट लागतात. नाही गेले जीव देव केले नाही ना. ते का पहिलं जागेवर बोलवाय भुसकाट कसा पाडते 10 मिनिटात ते बघा. मी असं भडकत नाही. आपल्याला भडक काही गेले अजिबात बसवून मागत नाही. आणि माका धमकी देतो नाही सो गुरु कोण करता नाही सो. आज या ठिकाणी समाधान वाटलं. हा माझे आजोबा या ठिकाणी आमचे विशालजी पाटील साहेब यांचे वडील या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी जोरात कळवत बघा. त्यांच्याकडे बघितलं तर नम्र स्वभाव. आई शपथ असं वाटतं की तुमका मिठीत मारायची. पण त्यांना 200 दिलं, माका अजून काय दिलाच नाही. मेमरी शार्प. हा साहेब रागू नका. माझ्या म्हणून बोलते बाकी काय नाही. माझी नाही मेमरी शार्प. साहेब एकदा जोरात टाळे साहेबांसाठी होईल होय ना. माका वाटलं काय देतात बिस्किटचं पुढं दिलं असतं बरं व्हायचं. ओके नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आमचे विशाल पाटील साहेब यांचे वडील जगन्नाथ पाटील साहेब यांच्याकडून लाख मुलांचं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जगन्नाथ पाटील साहेबांना उघडता आयुष्य लाभू दे अशी भगवंतासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. कारण भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची अंग आहे.
8व्या रंगाची जबान मराठ्यांची आहे, घाबरणार नाही कुणाला. विशाल पाटील साहेबांची साथ आहे, विशाल पाटील साहेबांची साथ आहे, विशाल पाटील साहेबांची. बरोबर विशाल साहेब आमचे निवडून आले, त्याचं कार्य म्हणजे आमचे साई दर्शन किंवा सगळे बिल्डिंग साठी एकदा जोरात काय वाजवा. पाटील साहेब उभे राहिले, पण ह्या सगळ्या लोकांनी साहेबांना आमच्या मोठं केलं. साहेबांकडे एकच विनंती करतोय की या माझ्या सर्व सोसायटीचे जी काही काम असतील ती तुमच्या हातून होऊ दे आणि पुढच्या वेळी 5 वर्षाचा आमदारकी उभे राहा आणि उदय पारकर बोला प्रचार टाकतोय बघा प्रचार. बांगड्याची माळ लिंबावाली डाळ उभी आहे नदीच्या काठाला, आई ग उभी आहे नदीच्या काठाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडावर. आमच्या पप्पानी गणपती आणला, 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 आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकराजी पार्वती नदी पर्वताला
झाली गणपती. अक्षराचार गणपती. ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे आणि ती म्हणजे ओम परब्रह्म निजवस्तू. असा गणपतीचा महान अर्थ आहे बघा. म्हणून सर्व दैवतांनी पहिला मान त्या गणेशाला दिलाय. आदिगणाचा पुत्र शंकर, कन्या पार्वती. सोंड नव्हती त्या गाण्याला, उंदीर नव्हतं वाहन आणि माय बापा विना पुत्र जन्मला तो गणेश भगवान. आदिगणाचा तो गणपती आहे. बुवा बुवा गेले का त्या पहिलं बोलवाय काकी तू काही गंमत सांगते घेते घेते. बुवा तसे लय पोचलेले तुका गंमत सांगते. पहिले गावात राहायचे हे गावात राहायचे आणि ट्रेन मध्ये चढले. हो दिवा ट्रेन मध्ये चढले. तांदूळ घेऊन फणस घेऊन चढले. चढल्याबरोबर तुमका माहितीये दिवा ट्रेन मरणाची गर्दी. पुढे गर्दी, मागे गर्दी, राईटला गर्दी, लेफ्टला गर्दी आणि बुवांचे दोन्हीवरती हात आणि आमच्या बुवांना उठली अजिबात वाईट सांगणार नाही. खांदूक सुरुवात केल्यावर साईडला उठतो भैया. तो म्हणता क्या करत है. हे म्हणतात मेरे को खाजी होती मैं खान जाऊता है. अरे भैया म्हणता लेकिन तेरा खान जाऊ मेरा क्यों खान जाऊता. म्हणजे सांगोचा उदाहरण म्हणजे दगडफेक करतील आहे कोण असेल तर मागा केवढा परत बारी म्हणजे त्यांच्याबद्दल. आमच्या पाटील साहेबांसाठी गाणं म्हणूया. लाखात नंबर 1 चा आपला गावचा बैल जोडा पाटलांचा 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 बैलगाडा बैलगाडा त्याने घाटात केला. दुखाणवायला मुंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारवा विशाल पाटील साहेबांचा जरा विशाल पाटील साहेबांचा जरा खरोखर साहेबांसाठी खरोखर मला समाधान वाटलं. पैसे म्हणजे मोठा विषय नाही पण साहेबांचा मन खूप चांगला. आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून आल्यानंतर आज तुमच्या समोर आज ते नम्रपणे बसले आहेत. नाहीतर एखादं नगरसेवक झालो की व्हाईट शर्ट काळी पॅन्ट मी कोणतरी आहे त्यांच्याकडे गर्व नाही. नम्र स्वभावाचे माणूस आहे. एकदा जोरात दादांसाठी असे व्यक्ती तुमचा मिळणार हे तुमचा परम भाग्य आहे. मी ते समोर बसले म्हणून त्यांना मोठे म्हणजे हे करत नाहीये पण त्यांचं खरोखर बघा ना शांतचित्ताने इले बिचारे खुर्ची सुद्धा स्वतः घेतलाय. असे काही नेते मिळणार. एखाद्या पद भेटला की तो कोण. अहो बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी शाखा प्रमुख पासून ते नगरसेवक पासून ते मुख्यमंत्री बनवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कधी साहेबांनी पद घेतला नाही पण स्वतः जिवंत आहे. आज त्यांची आठवण येत. असं माणूस किती वर्ष जगला यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये केलं काय त्याचं नित्य उदाहरण म्हणजे आमचे पाटील साहेब. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे. नम्र स्वभाव. आज तुमच्या या ठिकाणी पाटील मॅडम सुद्धा या ठिकाणी बसले आहेत. खरोखर तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य हे भजन आहे. हो आज तुम्ही बसला ते माझा भाग्य. यो गेलो त्या धरून आला पहिलं यांजडीच्या सुद्धा तुला रामाचं वरदाने एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. तुला रामाचं वरदान
सुख हा शब्द प्रत्येकाला आयुष्यभर गिळून टाकतो, त्याला सुख म्हणतात. आणि दुःख हा शब्द प्रत्येकाला कसं जगायचं आणि आपलं जगून आपलं आयुष्य कसं निर्माण करायचं त्याला दुःख असे म्हणतात. म्हणून सुख आणि दुःख हे महत्वाचं आहे. आज आमच्या बुवा खरोखर सुंदर बुवा आहेत. आई शपथ बुवांचा लय भारी आहे. त्या दिवशी काय बुवांका डॉक्टरने बंदी घातली आहे, बाहेरचा काय खायचं ना, आतला तेवढा खायचा. ते हॉटेलमध्ये गेला, हो हॉटेलमध्ये गेला आणि 2 समोसे घेतला. मी आपलं एका बाजू खाऊ सुरुवात केली. ह्या माणसाला करूचा काय, समोसा घेतला डोळ्यासमोर, भुतूर घातला बॉय आणि भुतूरच्या वाट्याने खाऊ लागला. चर मारला चर. मी दिसोक लागले, म्हटला किरण बुवा तुमचं नाव आहे, असा काय समोसा करतात हे माका सांगतोच काय, तुम्हाला काय सांगायला. मला डॉक्टरने बंदी घातली आहे, बाहेरचा काय खायचं नाही, आतला तेवढा खाय. उद्या एकदा समजा बरको फणस दिलास ना, बरको फणस तर घरे माका देणार नाही, चारकांना आपण. असे जे बुवा आहेत, तुम्हाला गंमत सांगतो. त्या दिवशी गंमत झाली. जोक्स का मतलब जोक्स ही होता है, वाईट सांगणार नाही. त्या दिवशी काय झाला बुवांका एका झाला, अजिबात वाईट सांगणार नाही, दगडफेक करशाल तुम्ही. संडास झालो, झाल्याबरोबर गेले बसले, बसल्यावर पुढे लिहिलेला मागे पहा, हे उठले मागे बघतात, मागे लिहिलेला उजवीकडे पहा, हे उठले उजवीकडे बघतात, उजवीकडे लिहिला डावीकडे पहा, हे उठले डावीकडे बघतात, डावीकडे वरती पहा, वरती काय लिहिलेला किरण हगायला आलाय की इकडे तिकडे बघायला आला. म्हणजे असतो विषय ह्या मनोरंजन महत्वाचा. नाहीतर माझे भजन असे आज बघा, आता हे सगळे जेवण घेऊन सगळं मागल्या मागे खाली येतो. आमका ठेवलास ना, टोपी घासूचे टेन्शन घेऊ नको, किरण पोहिलेलं चकाचक करून देणार. कारण ती माझी कळच काढत नाही, माझ्या पार करत होतं. अरे नाद नाही करत या पार करतो. 12 डबल वारे कंटिन्यू करतोय. मोठमोठे सम्राट आपल्यावर असतात, आपण भियत नाही कोणा. पण आज म्हटलं किरण बुवा आहेत, चांगले बुवा आहेत, चांगला भजन करणार म्हणून म्हणतोय बघा. या ठिकाणी घ्या. परशो पंचायत काय म्हणायचे भजनातून बघा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना. चंद्रकांत कदम बुवा काय म्हणायचे भजनातून बघा. वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा, वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा, आयुष्य गेले महाराष्ट्रामधील निसर्गरम्य सुंदर ती कोकण, महाराष्ट्रामधील निसर्गरम्य सुंदर ती कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. सुंदर ती कोकण, या कोकणात
पैसे या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती रे शहीद जवानोर शूरवीर नोर तुम्हाला लाख सलाम शहीद जवानोर शूरवीर नोर तुम्हाला लाख सलाम शहीद जवानोर शूरवीर नोर तुम्हाला शहीद जवानांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तर त्यांच्यामुळे आज आपण भजन कीर्तन नामस्मरण करतोय म्हणून म्हणतोय बघा